सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. फाल्गुनी नेत्रा आणि इंद्राणीला सांगत असते की विरोचक इथे आला होता आणि त्यामुळे मी खूप घाबरले होते, कारण मला असं वाटलं की तो मला मारण्यासाठीच इथे आला आहे. पण नाही, त्याने मला सांगितलं की तो माझा जीव घेणार नाही, तर या घरात सगळ्यात आधी एका पुरुषाचा जीव जाणार आहे. आणि म्हणूनच मी तेजसला कॉल करत होते. मला त्याला काळजी घे असं सांगायचं होतं, पण माझा फोन नेमका बंद झाला आहे. आणि त्यावर नेत्रा तिला सांगते की त्याची काही गरज नाही आहे, तेजस भाऊजी घरी येत आहेत. मात्र ते ऐकून फाल्गुनी खूप पॅनिक होते. ती नेत्राला म्हणत असते की तेजस घरी येता कामा नये, विरोचक त्याला मारून टाकेल. मात्र नेत्रा आणि इंद्राणी तिला शांत करत म्हणतात की असं काही होणार नाही, विरोचकाने फक्त हे आपल्याला घाबरवण्यासाठी केलं आहे, त्यामुळे फाल्गुनी शांत होते. तर दुसरीकडे रुपाली अस्तिकाला सांगत असते की त्या सगळ्यांना माझ्याबद्दल जी भीती वाटत होती ती भीतीच आता नाहीशी झाली आहे. माझ्या डोळ्यात डोळे घालून ते बोलत असतात, त्यामुळे आता या घरात मृत्यूचं तांडव सुरू करायलाच हवं. त्यावर अस्तिका म्हणते की विरोचका कोणाला मारायचं आहे ते तुम्ही मला सांगा, मी लगेच त्या व्यक्तीला मारून टाकते. मात्र रुपाली म्हणते की कोणाला मारायचं हे तू ठरव, पण आज त्या नेत्राच्या गटातील एक जण संपायलाच हवा. त्यावर अस्तिका म्हणते ठीक आहे. मात्र त्यानंतर ती रुपालीला सांगते की विरोचका, पण त्याआधी मला बाहेर जावं लागेल, कारण मला कात टाकायची आहे आणि मला असं वाटतंय की माझ्यातलं विषसुद्धा कमी झाले. त्यामुळे ज्या ठिकाणी तुमची त्रेतायुगातील मूर्ती आहे त्या ठिकाणी मला जावं लागेल, काही वेळ तिथे थांबावं लागेल. आणि त्यावर रुपाली म्हणते की तुझ्या विषामध्ये तू प्रेम तर मिसळलं नाही आहे ना. आणि ते ऐकून अस्तिकाला धक्काच बसतो. पण ती रुपालीशी खोटं बोलत म्हणते की नाही विरोचका, मी तो विचार माझ्या डोक्यातून काढून टाकला आहे. मला आता समजलंय की मी या कलियुगातील मोहाला बळी पाडायला नको होतं. मग त्यानंतर ती रुपालीकडे बाहेर जाण्याची परवानगी मागते. त्यावर रुपाली म्हणते ठीक आहे, जा तू. तर अस्तिका तिला सांगते की जेव्हा कधी तुम्हाला माझी गरज पडेल तेव्हा मला साथ घाला, मी नक्की येईल. आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे तेजस धावत पळत घरात येत असतो. घरात येत असताना तो एकदा खालीसुद्धा पडतो. नेत्रा इंद्राणी पटकन त्याला जाऊन सावरतात. तर तो या दोघींना विचारत असतो की तुम्ही इथे काय करताय, मी तुम्हाला सांगितलं होतं ना फाल्गुनीच्या जीवाला धोका आहे. आणि त्यावर त्या दोघी जणी त्याला शांत करत सांगतात की फाल्गुनी ठीक आहे, तिला काही झालेलं नाही. पण तेजस म्हणत असतो की मगाशी ती जोरात किंचाळली होती आणि मला त्या रुपाली म्हात्रेचा आवाजही ऐकू आला होता. त्यावर इंद्राणी म्हणते की तसंच घडलं होतं, पण आता फाल्गुनी ठीक आहे, तू काळजी करू नको. आणि त्यामुळे तेजसच्या जीवात जीव येतो. त्याचवेळी फाल्गुनी त्या ठिकाणी येते आणि तिला बघून तेजस रडू लागतो आणि पळतच जाऊन तिला मिठी मारतो. आणि त्या दोघांमधील प्रेम बघून नेत्रा आणि इंद्राणीला खूप आनंद होतो. दुसरीकडे अद्वैत त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. त्याच्या रूमचा दरवाजा आणि खिडकीसुद्धा उघडीच असते. तो सतत दरवाजाकडे आणि खिडकीकडे बघत असतो, अस्तिकाची वाट बघत असतो. तो मनाशी म्हणत असतो की जर अस्तिका येणार असेल तर ती बाथरूमच्या खिडकीमधून किंवा या खिडकीमधूनच येईल. आणि मग त्याच वेळी त्याला रूमच्या खिडकीमध्ये तो नाग दिसतो आणि त्यानंतर तिथे अस्तिका प्रकट होते. अस्तिकाला बघून अद्वैतला तर धक्काच बसतो आणि मग त्यानंतर तो सुद्धा खिडकीजवळ जातो. अस्तिका प्रेमाने त्याच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती त्या खिडकीवर हात ठेवते. तर अद्वैतही नाटक करत खिडकीवर हात ठेवतो. तो सुद्धा अस्तिकाकडे प्रेमाने बघायचं फक्त नाटक करत असतो. आणि मग त्यानंतर अस्तिका रूममध्ये येते. ती रडतच अद्वैतला मिठी मारते आणि तीच संधी साधून अद्वैत पटकन नेत्राला मेसेज करून सांगतो की तू आत्ता रूममध्ये येऊ नको, कारण इथे अस्तिका आली आहे. त्यामुळे नेत्रा घाबरते आणि ती लगेच रूममध्ये जाण्यासाठी निघते. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आत्ता जर आपण रूममध्ये गेलो तर अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका निर्माण होईल, त्यामुळे ती तिथेच थांबते. दुसरीकडे अस्तिका रडतच अद्वैतला म्हणत असते की कसा आहेस तू. त्यावर अद्वैत सांगतो की मी ठीक आहे, पण तुला काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का. त्यावर अस्तिका लगेच चेहरा दुसरीकडे फिरवत तिच्या डोळ्यातील पाणी लपवते. आणि मग ती अद्वैतला विचारते की तुला मला का भेटायचं होतं, तुला मला काय सांगायचं होतं. त्यावर अद्वैत म्हणतो की मला तुला भेटायचं होतं हे खरं आहे, पण ही गोष्ट तुला समजली कशी.
आणि त्यावर अस्तिका त्याला सांगते की जेव्हा तू हे सगळं विरोचकाला सांगत होता तेव्हा मी ऐकलं. त्यावर अद्वैत म्हणतो, पण मला तर असं वाटत होतं की तू इथून निघून गेली आहे. आणि त्यावर अस्तिका त्याला सांगते की नाही सुशेन, माझं वास्तव्य विरोचकाच्या खोलीतच आहे, मी तिथेच राहते. आणि ते ऐकून अद्वैतला तर धक्काच बसतो. तर अस्तिका त्याला विचारत असते की तुला मला नेमकं काय सांगायचं होतं ते सांग. आणि मग त्यानंतर अद्वैत नाटक करत तिच्यासमोर हात जोडतो. तो अस्तिकाला म्हणत असतो की मला माफ कर, तुझ्या या दुःखाला कारण मीच आहे, कारण मी दुर्मतला मारलंय असं तुला वाटतंय ना. आणि याच कारणामुळे तू इतकी युगं भटकत राहिली, तुझ्या मनात सुडाची भावना होती आणि त्याचमुळे तू मला अनेकदा मारण्याचा प्रयत्नही केला. मलासुद्धा तुला मारायचं होतं, मात्र ज्या क्षणी मला दुर्मतबद्दल तू सांगितलं त्याचवेळी मला कळलं की या सगळ्यात तुझा काही दोष नाही आहे. आणि ते ऐकून अस्तिका अद्वैतला मिठी मारते. तर अद्वैत ठरल्याप्रमाणे तिला सांगत असतो की अस्तिका, त्याच दिवशी मला तुझ्याशी बोलायचं होतं पण तू अचानक निघून गेली. आणि त्यावर अस्तिका विचारते, पण नेमकं तुला मला काय सांगायचं होतं. आणि त्यावर अद्वैत तिला सांगतो की तुला असं वाटतंय ना की दुर्मतला मी मारलं आहे, पण तसं नाही आहे, दुर्मतला मी मारलेलं नाही आहे. आणि ते ऐकून अस्तिकाला तर मोठा धक्काच बसतो. ती विचारते, मग कोणी मारले दुर्मतला. आणि त्यावर अद्वैत तिला सांगतो की त्रेतायुगातील युद्धात मी ऐनवेळी त्रिनयना देवी आईच्या बाजूने गेलो आणि या गोष्टीमुळे दुर्मत माझ्यावर खूप चिडला. पण त्यानंतर जेव्हा मी त्याला माझी बाजू सांगितली तेव्हा त्यालासुद्धा ती पटली आणि मग तोसुद्धा माझ्याच बाजूने म्हणजे देवी आईच्या बाजूने लढायला तयार झाला. त्यावर अस्तिका विचारते, पण याबद्दल मला काहीच कसं माहीत नाही. त्यावर अद्वैत म्हणतो की दुर्मत तुला ही गोष्ट सांगायला येणारच होता, पण त्याच आधी विरोचकाला हे सगळं समजलं आणि विरोचकानेच दुर्मतला मारून टाकलं. आणि ते ऐकून अस्तिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे रुपाली अस्वस्थपणे रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि ती मनाशी म्हणत असते की काहीतरी गडबड आहे, ही अस्तिका नक्कीच काहीतरी गोंधळ घालत आहे. मी तिला एकटीला जाऊ द्यायला नको होतं, मी तिच्या मागे जायला हवं होतं. दुसरीकडे अद्वैत अस्तिकाला सांगत असतो की विरोचकानेच दुर्मतला मारलं आहे, मात्र त्याने ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली आणि तुझ्या मनातील सुडाची आग तशीच धगधगत ठेवली. आणि मग त्यानंतर जेव्हा मला दुर्मतबद्दल समजलं ना तेव्हा मला कळलं की तुझा या सगळ्यात काही दोष नाही आहे, तू हे सगळं काही फक्त तुझ्या प्रेमासाठी करत होती. आणि मी सुद्धा समजू शकतो की जेव्हा आपलं माणूस आपल्यापासून लांब होतं तेव्हा किती दुःख होतं ते. आणि हे सगळं काही ऐकून अस्तिकाला तर मोठा धक्का बसलेलाच असतो. आणि मग त्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की अस्तिका, तुझं माझ्या आयुष्यात येणं ही एक प्रकारची नियतीच आहे. आणि बघ आता तू माझ्यासमोर उभी आहे, तुला कोणापासूनही कोणता धोका नाही आहे, तुला कशाचाही त्रास होत नाही आहे. आणि त्यावेळी अस्तिका म्हणते की असं नाही आहे सुशेन, मला त्रास होऊ शकतो. आणि मग त्यानंतर ती तिच्या तोंडातील मण्याविषयी अद्वैतला सांगते आणि ते ऐकून अद्वैतला धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर अस्तिका तिच्या तोंडातील तो मणी अद्वैतला दाखवणार इतक्यात तिला विरोचकाचं बोलणं ऐकू येतं. विरोचकाने तिला ताबडतोब बोलावलेलं असतं आणि त्यामुळे ती अद्वैतला सांगते की मला जावं लागेल, विरोचकाचा आदेश आला आहे. त्यावर अद्वैत विचारतो, पण कसं काय, विरोचक इथे आलाय का. त्यावर अस्तिका सांगते नाही. आणि मग त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघते. तर अद्वैत मुद्दाम तिला म्हणतो की तू या खिडकीतून नाही तर बाथरूमच्या खिडकीमधून जा. आणि त्यामुळे अस्तिकाला पटतं की खरंच अद्वैतला आपली खूप काळजी आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर अद्वैत लगेच नेत्रा आणि इंद्राणीकडे जातो. त्या दोघीजणी त्याला काय झालं ते विचारत असतात. त्यावर अद्वैत सांगतो की नेत्रा, तुझा अंदाज खरा होता, अस्तिकाच्या तोंडात एक मणी आहे आणि तो मणी तिला विरोचकाने दिलाय. त्याच मण्यामुळे तिचं गरुड देवांपासून आणि त्रिनयना देवी आईपासून रक्षण होतं. आणि मग त्यानंतर तो त्या दोघींना हे सुद्धा सांगतो की विरोचक आणि अस्तिका कधीही कुठेही एकमेकांशी संवाद साधू शकतात. आणि ते ऐकून या दोघींना आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत आपल्यासोबत खोटं वागतोय, आपल्याशी नाटक करतोय हे अस्तिकाला समजतं आणि मग त्यानंतर ती अद्वैतला मारण्यासाठी जाते. मात्र तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते आणि ज्या चाकूने अस्तिका अद्वैतला मारणार असते त्याच चाकूने नेत्रा अस्तिकाला संपवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.